घरगुती स्वाद चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण बघणार आहोत छान अशी चमचमीत भरली वांगी. त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा छान बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं ह्याचं वाटण घेतलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण घरातले बेसिक मसाले वापरणार आहोत. सुरुवात करणार आहोत आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घेणार आहोत. मीठ टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो घरगुती लसूण मसाला असतो तो घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर तिखट हवा असेल तर कांदा लसूण मसाला थोडा जास्त वापरा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद, धनेपूड टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला टाकून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी जिरेपूड टाकून घेणार आहोत. हा सगळा मसाला आपण एकत्र करून घेणार आहोत. हे मिश्रण फार सुक्कं वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी किंवा ऑइल ॲड करू शकता. त्यानंतर हे मिश्रण आपण छान एकत्र करून घेणार आहोत. मसाला सगळीकडे पसरला पाहिजे त्यासाठी हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण आपल्या ताज्या वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत. इथे मी मध्यम आकाराची 4 वांगी घेतलेली आहेत. चला तर मग आता आपण हा मसाला आपल्या वांग्यांमध्ये भरून घेऊया. जेवढा जास्त मसाला बसेल तेवढा जास्त मसाला ह्या वांग्यांमध्ये आपण भरून घेणार आहोत. अशा प्रकारे मी वांग्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण भरून वांग्याचा मसाला टाकून घेणार आहोत. वांग्यामध्ये जेवढा मसाला जास्त असेल तेवढं वांगं छान लागतं. त्यामुळे वांगी पूर्ण भरून घ्यायची आहेत. कमी मसाला वापरल्यावर वांग्यांमध्ये जास्त मसाला वांगं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त मसाला राहत नाही. त्याच्यामुळे वांगं पूर्ण भरून घेतल्यावर थोडंसं पाणी वगैरे ॲड झालं आणि थोडासा मसाला जरी कमी झाला तरी वांग्याची चव छान लागते. वांगी भरून घेतल्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे लहान 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत. जिरे मोहरी छान तडतडले, छान फोडणी बसली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत. कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये आपण थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे. आत्ता कांद्याच्या पातीचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे. त्याच्यामुळे वांग्याला फार छान चव येते. अशा प्रकारे भरलं वांगं तुम्ही एकदा नक्की करून बघा. कसं वाटतं मला नक्की सांगा. शिल्लक राहिलेला मसाला मी हा तेलात भाजून घेणार आहे. तोही आपण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. मसाला थोडासा भाजला की त्याच्यामध्ये आपण आपली वांगी टाकून घेणार आहोत. तेल फार गरम असेल तर ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता जेणेकरून आपला मसाला करपणार नाही. अशा प्रकारे सगळी वांगी मी कढईत घेतली आहेत. ह्याच्यावर मी झाकण टाकून 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेणार आहे. मसाला करपू नये म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करा. लो फ्लेमवरती ही वांगी आपण छान शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे आणि आपली वांगी पण छान वाफरलेली दिसत आहेत. अशा प्रकारे वांग्याचा कलर चेंज होतो. त्यावरून आपल्याला समजते की वांगं छान वाफरलं गेलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं ग्रेव्ही वाढवणार आहे. त्यासाठी मी त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे. कोणत्या पण भाजीमध्ये जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर त्यात नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. त्याच्यामुळे भाजीची चव बदलत नाही आणि भाजीची चव आहे अशीच राहते. पाणी ॲड केल्यानंतर मी थोडंसं या पाण्याला उकळी येऊन देणार आहे. छान पाण्याला उकळी आली
की त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा वांगी थोडीशी वाफवणार आहोत. त्यासाठी मी कढईवरती कढई झाकून घेणार आहे आणि त्या झाकणावरती मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे. वांग्याला आपल्याला छान उकळी आलेली आहे. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्या झाकणामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. झाकणावरती पाणी ॲड केल्यामुळे वांगं तर म्हणजे जी भाजी आहे ती तर छान वाफवली जातेच, पण त्याला जो रंग आलेला असतो किंवा त्याला जो कट आलेला असतो तो कट आहे असाच राहतो. त्यामुळे नेहमी भाजीवर झाकण ठेवताना त्याच्यामध्ये पाणी टाकावं. अशा प्रकारे आपलं भरलं वांगं तयार झालं आहे. त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेतलेली आहे. 2 ते 3 मिनटं आपण हे वांगं असंच उकळून देणार आहोत आणि एकदा वांगं शिजलं आहे का नाही हे चेक करून घेणार आहोत. वांगं छान शिजलेलं आहे आणि भाजीलासुद्धा छान रंग आलेला आहे. अशा प्रकारे भरली वांगी तुम्ही तयार करून बघू शकता आणि त्याची चव आवडल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा. हे भरलं वांगं तुम्ही कुठून बघताय हे पण मला सांगा. आपल्या घरगुती स्वाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू.